लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना उद्यापासून पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे। ज्या ताईंना हप्ते भेटले नव्हते, 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 9वा हप्ता असेल, हे हप्ते ज्या ताईंना भेटले नव्हते त्या ताईंना उद्यापासून पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अत्यंत महत्त्वाची ही न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। तर लाडक्या ताईंना कोणत्या ताईला हे हप्ते भेटणार आहेत आणि कोणत्या ताईला हप्ते भेटणार नाहीयेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या ताईंना आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत हप्ते भेटलेले आहेत त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता देखील कधी भेटणार आहे त्या देखील गोष्टी या ठिकाणी समोर यायला सुरुवात झालेली आहे। तपासणी कशा स्वरूपात होणार आहे, कशी पडताळणी होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे। सगळ्या ताईंना एक महत्त्वाचं या ठिकाणी अपडेट आलेलं आहे। ते अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, उद्यापासून या ठिकाणी उद्यापासून हप्ता वाटपाला सुरू होणार आहे। तुमचा जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही पण हप्ते उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे। ज्या ताईंना हे हप्ते भेटले नव्हते त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आतापर्यंत लाडक्या ताईंना तुम्हाला 8वा हप्ता 9वा हप्ता भेटला नसेल एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि ज्यांना जुने पण हप्ते कुणाला भेटले नसतील, 7वा हप्ता असेल किंवा ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता, जुलै मध्ये फॉर्म भरला होता, त्या ताईंना देखील या ठिकाणी बघा उद्यापासून म्हणजे 17 मार्च या ठिकाणी 17 मार्च पासून या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे। आणि बघा हे 16 मार्च पासून पर्यंत ह्या वितरणाची गोष्ट तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं। तर 16 मार्च पर्यंत काय वितरण झालेले ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या होत्या। लक्षात घ्या, उद्यापासून 17 मार्च पासून लक्षात घ्या 8वा हप्ता जो आहे तो 4 लाख प्लस महिलांना या ठिकाणी वितरित होणार आहे। 4 लाख प्लस म्हणजे या ठिकाणी 4 लाखापेक्षा जास्त महिलांना उद्यापासून सोमवारपासून पुढच्या शनिवार पर्यंत हळूहळू सगळ्या ताईंना हे 4 लाख ताईंना पैसे मिळणार आहेत। या ठिकाणी ही बातमी समजली असेल। ही कोणत्या महिन्याची आहे? ज्या ताईंना 8वा हप्ता भेटला नव्हता त्यांना। आणि अशा काही ताई आहेत ज्याला 8वा पण भेटला नाही आणि 9वा पण भेटला नाही, अशा ताईंना बघा 9वा जो हप्ता आहे असं जवळजवळ 20 लाख ताई अजून पेंडिंग आहेत। 20 लाख ताई या ठिकाणी अजून बाकी आहेत। बघा, ज्या टायमिंग मध्ये 8वा हप्ता यायचा होता त्या ताईंना 8वा हप्ता आला नाही, 1,500 रुपये त्या ताईंना पुन्हा 9व्या टप्प्याच्या वेळेस मागचा फेब्रुवारीचा हप्ता भेटलाय, पण त्यांना 9वा हप्ता ज्यांना भेटलेला नाहीये अशा जवळजवळ 20 लाख महिलांना उद्यापासून या ठिकाणी वितरण होणार आहे। या ठिकाणी 17 मार्च पासून हे वितरण, सोमवारपासून उद्यापासून वितरण चालणार आहे, शनिवारपर्यंत हे पुढच्या वितरण चालू राहणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, आतापर्यंत कोणत्या ताईला या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीत त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि ज्या ताईंना पैसे भेटलेत, किती हप्ते तुम्हाला आतापर्यंत भेटले एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता देखील या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे। ते पण एप्रिल महिन्यात असणार आहे, पण त्याची याद्या जी असणार आहेत, ती तपासणी असणार आहे, त्याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्याच्यामुळे आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचं, जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे कारण जिल्ह्यानुसार याद्या बनवायला चालू झालेलं आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचं नाव, जिल्हा सांगायचंय आणि आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला आलेत ते कमेंट बॉक्स मध्ये पट सगळ्यांनी सांगायचं आहे। चला, ज्या ताईंची या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स होते, अडचणी होत्या, त्या अडचणी आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। बघूया, सगळ्यात पहिली अडचण या ठिकाणी मी पुण्यातून सुवर्णा शिंदे बोलत आहे। हे मला 8वा हप्ता पण मिळाला नाही आहे आणि 9वा हप्ता पण मिळाला नाही आहे, तर तो कधी भेटेल? तर तुम्ही दादा सगळे अपडेट व्यवस्थित सांगतात मला। आतापर्यंत 7 हप्ते मिळाले आहेत, तर 8वा 9वा हप्ता कधी मिळेल, नाहीतर मला कधी मिळेल? मी विधवा आहे, माझी मुलं मला बघत नाहीत आहे, जुन्या भांड्याची कामं करते, मला 9वा आणि 8वा हप्ता मिळाला नाही। तर ताईंनी असं सांगितलंय की बाबा मला 7 हप्ते भेटले होते। आता लाडक्या ताईंनो या ठिकाणी त्या सुवर्णा शिंदे ताई आहेत। सुवर्णा शिंदे ताईंचा काय महत्त्वाचा प्रॉब्लेम आलाय की त्यांना 7 हप्ते ऑलरेडी भेटलेत। किती हप्ते भेटले त्यांना? 7वा हप्ता आतापर्यंत भेटलेला आहे, म्हणजे जानेवारी पर्यंत त्यांना पैसे भेटले। जानेवारी पासून तुम्हाला बघितलं असेल एक गोष्ट ठरलेली होती, ती म्हणजे काय? 5 लाख ताई कमी केलं। 5 लाखामध्ये संजय गांधी निराधार योजना, म्हणजे ज्या ताईंना निराधार आहेत त्या संजय गांधी योजनेच्या ज्या ताई आहेत त्या
त्यांना या ठिकाणी वगळलं होतं. म्हणजे 7व्या टप्प्यानंतर 8वा जो टप्पा होता फेब्रुवारी महिन्याचा आणि 9वा जो टप्पा आहे तो म्हणजे मार्च महिन्याचा, तो या ठिकाणी त्या ताईला भेटला नव्हता. कोणाला? संजय गांधी योजना असेल किंवा इतर योजना कोणत्या लाभ घेत असतील. आता ताई तुम्ही मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्ही विधवा आहात म्हणजे तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेत आहात का? जर निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आता संजय गांधी योजनेचे पैसे भेटतील 1500 रुपये, पण लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. परत सांगतोय. आणि सरकारकडे माझी एक मागणी पण आहे, ज्या ताई अशा निराधार आहेत, ज्यांना आधार नाहीये कुणाचा, विधवा आहेत किंवा ज्यांना मुलं त्यांचे बघत नाहीयेत, तर अशा स्त्रियांना किंवा अशा ताईंना या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना चालू ठेवावी. त्यांना 1,500 रुपयांनी काही जास्त फरक पडणार नाही. अशा जर महाराष्ट्रात बघितल्या तर 1-1.5 लाख जास्तीत जास्त ताई आहेत, तर 1-1.5 लाख ताईंना ही निराधार योजना जरी चालू असेल तरी सरकारने या ठिकाणी ही कोणती योजना, आपली लाडकी बहीण योजना चालू ठेवावी. आणि त्यांना भले तुम्ही 1,500 रुपये नका देऊ, पण कमीत कमी 1,000 रुपये तरी त्यांना द्या, असं सरकारकडे मी देखील मागणं करतोय. राजेश मेशे तुमचा हा ट्रिक्स गुरु तुमच्या वतीने सरकारकडे एक मागणी करतोय की लाडक्या ताईंना या ठिकाणी हे पैसे द्यावे, ज्या विधवा आहेत, ज्या निराधार आहेत, ज्या संजय गांधी योजनेचा पण फायदा घेतात पण या ठिकाणी लाडक्या बहिणीचे त्यांचे पैसे आता येत नाहीयेत, अशा ताईंना पैसे द्यावेत, असे सरकारकडे मी मागणी करत आहे. लाडक्या ताईंनो बघा, तुम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट करायचा. बाकीच्या पण सगळ्या ताई आहेत, ज्या ताई बघा अशा विधवा आहेत, निराधार आहेत, यांना कुणाचा आधार नाहीये, अशा ताईंना 1,000 रुपये जर आले आणि निराधार योजनेचे 1,500 आले तर त्यांचं घर चालू शकते. 2,500-3,000 रुपये जर भेटले तर खूप मोठा हातभार त्यांना लागू शकतो. त्याच्यामुळे सरकार मायबाप कृपया करून यांना, अशा ताईंना पैसे पुढे पाठवावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. चला या ठिकाणी बघूया पुढच्या कमेंट्स काय आहेत बघूया. दादा मी विद्या सालकर बोलत आहे, कोकण जिल्हा, मुंबई शहर मधून बोलत आहे. तर मला 9वा हप्ता भेटलेला नाही आहे दादा, केव्हा भेटेल मला? दादा तुमचे लेक्चर खूप छान असतात, जरी खरी न्यूज सांगतात तुम्ही. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा 8 हप्ते भेटले. तुम्हाला मी आता सांगितलं होतं बघा, थोड्याच वेळापूर्वी सांगितलेलं आहे. 8 हप्ते बऱ्याच ताईंना भेटलेत. जवळजवळ अजून 20-25 लाख ताई अजून बाकी आहेत ज्यांना 9वा हप्ता भेटला नाही. म्हणजे या ताईंना 8 हप्ते पहिले सगळे भेटलेले आहेत. बघा अशा पण बऱ्याच ताई, बघा तुम्हाला म्हणलं होतं 8 हप्ते भेटलेत, 9वा हप्ता पेंडिंग आहे, तर काळजी करू नका. उद्यापासून तुमचं परत वितरण चालू होणार आहे. उद्यापासून शनिवारपर्यंत आपल्याला वाट बघायची, शनिवारपर्यंत वाट बघायची ताई, तुम्हाला 9वा हप्ता या ठिकाणी भेटून जाणार आहे. तुमचं जर डीबीटी कंप्लीट असेल, जर तुमचं डीबीटी आता कंप्लीट असायलाच पाहिजे, कारण तुम्हाला 8 हप्ते भेटलेत म्हणजे डीबीटी कंप्लीट आहे, तुमचं अप्रुव्हल पण आहे, सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत, म्हणजे तुम्हाला 9वा हप्ता पण 100% भेटेल. शनिवार फक्त पर्यंत वाट बघायची आहे. चला पुढचा प्रश्न. दादा मला 7वा, 8वा, 9वा हप्ता आला नाही, माझा फॉर्म अप्रूव्ह आहे, डीबीटी पण ऍक्टिव्ह आहे, तरी पण पैसे आले नाहीत, प्लीज कारण काय असेल सांगा. बघा या ताईला 7वा हप्ता भेटला नाही, 8वा पण हप्ता भेटला नाही आणि 9वा पण हप्ता भेटला नाही. या ताईंचं फॉर्मचं स्टेटस पण अप्रूव्ड आहे, या ताईंचं या ठिकाणी डीबीटी देखील ऍक्टिव्ह आहे. पण जर ताई तुम्ही जर दुसऱ्या योजनेमध्ये कोणत्या जर अडकलेला असता, लक्षात घ्या जानेवारी पासून त्यांना बंद केलेला आहे. जर तुम्ही इतर योजनेचा जर लाभ घेत असताल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत लाडक्या बहिणीचे. आणि जर तुम्ही इतर योजनेचा जर फायदा घेत नसताल तर 100% तुम्हाला या शनिवारपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील, काळजी करू नका. या ठिकाणी पैसे येऊन जातील ह्या शनिवारपर्यंत तुम्हाला, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. चला पुढचा. या ठिकाणी सर तुमचे व्हिडिओ ही खूप सर तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघतो आम्ही, व्हिडिओ टाकत जा. मला 8वा 9वा हप्ता मिळाला नाही, थँक्यू. अर्चना सोनार ठाणे जिल्ह्यामधून बोलतायत. तर बघा लाडक्या ताईंनो 1-2-3 दिवस झालं या ठिकाणी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी व्हिडिओ टाकले नव्हते, तर ताईंचा रिप्लाय यायला सुरू झाला की सर तुमचे दररोज व्हिडिओ टाकत जा, आम्ही वाट बघतोय. काळजी करू नका ताई, थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही 1-2 दिवस, आणि सण पण होता त्याच्यामुळे मला टाकता आले नाही, पण काळजी करू नका. आता तुमचा राहिला प्रश्न 8व्या 9व्या हप्त्याचा. 7व्या हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत, तर लाडक्या ताईंनो तुम्ही बघा शनिवारपर्यंत वाट बघायचे, 100% तुम्हाला शनिवारपर्यंत पैसे भेटून जातील. अजून बऱ्याच 20-25 लाख ताई अजून बाकी आहेत, ज्यांना 9वा हप्ता भेटला नाही, 8वा हप्ता भेटला नाही, अशा बऱ्याच ताई बाकी आहेत. शनिवारपर्यंत वाट बघायचे, तर तुम्हाला 100% पैसे भेटून जातील, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न. दादा मला पण 8वा आणि 9वा हप्ता आला नाही, तर मला लगेच पाठवा सर, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले नाहीत. सेम ताई शनिवारपर्यंत वाट बघायचे, शनिवारपर्यंत पैसे नाही आले तर आपण या ठिकाणी पुढच्या गोष्टी
गोष्टी आपण चेक करणार आहोत. पण शनिवारपर्यंत वाट बघा, कारण की वाटप अजून संपलेलं नाहीये, वाटप अजून चालू आहे. काळजी करू नका. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की वाटप हा टप्पा मोठा असणार आहे. तुमचं 100% वाटप या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे माझे नाव प्रिया नीरज विगियास आहे, मी मुंबई येथे राहते. आम्ही जुलैमध्ये या ठिकाणी फॉर्म भरला होता आणि ऑगस्टमध्ये फॉर्म मंजूर झाला होता आणि आम्हाला महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. जुलै ते नोव्हेंबर ओके, आम्हाला डिसेंबर ते मार्च महिन्याचे पैसे मिळतात. अजित फडणवीस शिंदे साहेब मॅडम नमस्कार, आम्हाला पैसे मिळाले नाहीत. बरं ठीक आहे, काही काळजी करू नका ताई. या ठिकाणी तुमचा फॉर्म वगैरे अप्रूव्ह झाला होता, पण तुमचं डीबीटी वगैरे काहीतरी राहिलं असेल. फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर पण डीबीटी ज्यामुळे राहिलं नसतं, जर तुमचं डीबीटी या ठिकाणी प्रिया ताई तुम्हाला एक सांगतोय मी, डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह नसेल लवकरात लवकर ऍक्टिव्ह करून घ्या. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येतील, कारण अप्रुव्हल तुम्हाला आहे. जर इतर योजनेचा फायदा घेत नसाल 100% तुमच्या अकाउंटला पैसे येतील. तुमचे पण असे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, नक्कीच विचारा लाडक्या ताईंनो. तुम्हाला हा लाडका दादा तुमची मदत करत राहणार आहे, तुमचे प्रश्न सोडवत राहणार आहे. आणि चॅनलला जर कोणी नवीन ताई आले असतील, नवीन दादा आले असतील, सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं चॅनल आहे आणि माहिती जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.